चांगलं बोलायची आम्हाला सवय नाही. पत्रकार हा धंदा आणि गुरुजींच्या बरोबर काम केल्यामुळे तुम्ही सर्व लोक त्यांचे नात्यातले आहात. कित्येकाने तर त्याला खूप लहानपणापासून पाहिलेलं आहे. पण माझं नेहमी म्हणणं असं असतं की शिवाजी हा शेजारच्या घरी असलेला बघा. घरात असला शिवाजी की घराचे वांदे असतात. कारण तो लढाया करणार आणि मग ते घरच्यांनी सोसायचं. कोणत्या गुरुजींच्या बरोबर घरी राहिलो दारी जास्त राहिली आणि गुरुजींसारख्या माणसाला सांभाळणं हे काही साधं काम नाही. म्हणजे काय मराठीत किती दुर्गुण असावे ते आईने सांगितले, सगळे गुण सांगितले आणि शक्यतो त्यांनी आपल्या सभ्यपणाचा भाग म्हणून दुर्गुण सांगितले नाही. परंतु वैद्यजींच्याकडे असे प्रचंड दुर्गुण आहेत की ते कोणाला साधारणपणे लोकांना सरळ जगू देत. मी सुद्धा ज्यावेळी त्यांच्याबरोबर 5 दिवस काम करतो तर त्यावेळी सुद्धा आमचा आपला हिशोब असा होता की विरोध करावा लोकशाही पद्धतीने वगैरे. आणि एक दिवशी शिवराज पाटील आज जे मोठे पुढारी आहेत ते चालू माणूस आणि एक दिवशी ते म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन पक्षाच्या अधिवेशनाला गेले. तर त्यांना रोखायचं कोण? तर त्यांना रोखण्याची हिंमत लातूरमध्ये कोणामध्ये नाही. ती फक्त एवढ्या एकाच विक्षिप्त माणसाची होती. आणि मग मी गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा म्हणजे निळून मला काही इलाजच नसेल. आणि मग आम्ही लोकांनी जाऊन ती गाडी अडवली. मग त्या गाडीबरोबर आम्ही हिंदी सिनेमात जसा तो हिरो पाठी लटकतो तसं आम्ही दोघं त्या गाडीच्या बफरला लटकलेलो. मग कपडे फाटतायत वगैरे असं करून ते गेले निघून. ते शेवटी स्पीकर पण झाले. गुरुजींच्या जागेने आम्ही आमच्या जागे. पण त्यावेळी सुद्धा लातूरमधल्या लोकांच्या आम्ही कायम शिव्या खात होतो. साधारणपणे सभोवतालचं हे जगणं हे मान्य नसणाऱ्या माणूस आहे आणि त्याला असं वाटतं की जगामध्ये माणसाने खस्ता कराव्यात, लोकांचं बरं करावं वगैरे वगैरे. आणि त्यासाठी जेवढं अतिरेकी करता येईल तेवढं करायचं ते प्रयत्न करत असतात. मग त्याचं पुस्तक छापलं त्याची ते किंमत ठेवायला तयार होते. शेवटी हेमंत म्हणाला की असं नका करू, गुरुजी काहीतरी किंमत ठेवा आणि म्हणून त्याने किंमत ठेवली. अडीवाडीत सुद्धा ते तुरुंगात होते त्यावेळी इथे पूर्वी त्याच्या तुरुंगातला कोणती माणूस पाहिजे होता. म्हणजे त्यांच्यातल्या तुरुंगातल्या व्यायामाने लोक इतके हादरले होते की बहुधा तुरुंगातल्या सर्व लोकांचा व्यायाम ते एकट्याने करत होते. त्याचं काय होणार आहे बाहेर पडल्यानंतर शिल्लक राहतील की नाही अशी भीती वाटायची. म्हणजे काय एकूण सगळं विचित्र कारभार. आणि ही एका परीने भाई म्हणाल त्याची आतली बातमी आहे की अशा माणसाचा संसार नीटपणे होणं कधी शक्य नसतं. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आमची लता होती म्हणून गुरुजींचा संसार झाला, नाहीतर या गुरुजींचं काही खरं नव्हतं. कारण गुरुजींच्या घरामध्ये कधी लक्षात नव्हतं. म्हणजे हेमंता मोठा झाला हा गुरुजी असून सुद्धा मोठा झाला. म्हणजे एका परीने खरोखरच हेमंत आणि उषाचं कौतुक केलं पाहिजे की गुरुजींसारख्या घरामध्ये राहून एवढे पैसे मिळवले झाले. गुरुजींना पैसे मिळवणं वगैरे गोष्टी वाईट नकोच ते. असा एकूण गुरुजींचा हा सगळा स्वभाव. आणि घरामध्ये सुद्धा मला आठवतं त्या मित्राचं लग्न झालं आणि मग त्याला यांनी बोलवलं की तुला केळवण करतो. तो विचार आला तर ब्राह्मण माणूस केळवणाला काय अपेक्षा करतो. त्यांनी त्याला बोलावं आणि घरामध्ये 10 कलिंगड कापून ठेवली आणि खा. आता त्यांना गुरुजींची सवय त्यांच्या लक्षात आलं की निदान कलिंगड तरी खायला लागेल, डुक्कर कापून खायला लागेल आपल्या. पण असा सगळा गुरुजींचा एकूण कारभार होता. आणि एका परीने खरं आहे की गुरुजी तुरुंगात होतं त्या काळामध्ये गुरुजींचं वर्कशॉप वहिनी होतं म्हणून चाललं. कारण गुरुजींचं वर्कशॉप चालत असताना सुद्धा गुरुजींनी कधी कोणाकडून पैसे घेतले असं मला ते आठवतं. कोणी एखादा माणूस रडत आला आणि म्हणाला काय नाही पाऊस पडत नाही. आता शेतकरी माणसं चालू असतात ते मक्का माल आपल्या घरी भरून तयार ठेवलेला असतो. पण दर पावसाळ्यामध्ये शेतकरी निरड होते काय राव काही झालंच नाही यावर्षी. आणि काही झालंच नाही म्हटलं की मग यांच्या मोटरचे पैसे काही ते देणार नाही असं लक्षात येईल. मग गुरुजी त्यांना शिव्या देणार, ते शिव्या आनंदाने खाणार, पण शेवटी पैसे न देता मोटर घेऊन जाणार. असा व्यवहार कायम चालू होतो. हे मी पाहिलंय. म्हणजे मी वर्कशॉपमध्ये राहिलो आणि घरी राहिलो.
पण वहिनीने मग ताबा घेतला. आणीबाणीचे जे देशाला अनेक फायदे झाले त्याचा एक वैद्य कुटुंबाला झालेला फायदा असा की वहिनीने घर ताब्यात घेतलं. बहुधा ते आधी घेतला असेल पण गुरुजींचं चालत नव्हतं असं झालं. नाशिकला असं करणार काय. आणि मग त्या 2.5 वर्षामध्ये मग गुरुजींचा वर्कशॉप आणि बहुधा सगळ्या गुरुजींचा संसार हा सगळा मग व्यवस्थित चालायला लागला. आणि गुरुजींचं पुढे काही चालेच नव्हतं. देशातही काही चालेल असंही झालं वगैरे. आणि मग राजकारण वगैरे समाजवाद्यांसकट सर्वांचेच वांदे झाले, त्याच्या गुरुजींची वांदे झाले आणि गुरुजी नंतर वाऱ्याच्या पाठीवर लागले असं सोडून दिलं. पण हा असा एक माणूस आहे की जो म्हणजे गुण वगैरे सोडा पण अवगुणांसकट जगणं फार कठीण आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळी काम करत होतो म्हणजे उदाहरणार्थ भ्रष्टाचार वगैरे बोलायला सोपं असतं. भ्रष्टाचार विरुद्ध लढाई केली पाहिजे कोणी करत नाही, चोर असतं. आम्हाला एकच अनुभव आहे की सगळे बोलणारे हरामखोर तिकडे जाऊन मजेत राहतात आणि गुरुजी बोल मारत बसलेला असतात आयुष्यभर. म्हणजे गुरुजींसारख्या माणसाने सोसायचं आणि त्यांच्या श्रमावर मोठ्या झालेल्या लोकांनी मंत्रिपद घोषित मजा करायची असं अख्खे आयुष्यभर चाललेलं. आणि एकदा मला आठवत आहे की दुष्काळ 5वीला पुरलेला आणि त्या दुष्काळात सुद्धा मग गुरुजी भडकले आणि हे द्यायला तयार नाही, शेतकऱ्याला कर्जबिर्ज देणं द्यायचं नाही. गुरुजीकडे चला तर माझी फार पंचायत व्हायची. एक तरी बाहेर का आमच्या वयात पडत. बरं गुरुजींची गावामध्ये ऐक फार, गुरुजींना सगळे घाबरले. आणि मग आम्ही त्या कुठल्या तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये गेलो आणि ते म्हणाले की शेतकऱ्याला कर्ज द्या. तर तो कशाला देतो, चोर माणूस तो कशाला देतो. आणि मग गुरुजींनी त्याच्या समोरच्या फायली घेतल्या आणि फाडायला सुरुवात केली. हे उघड फाईल फेकून द्या, उघड फाईल फेकून द्या. आता हे सरकारी ऑफिसमध्ये करण्याची दुसऱ्या कोणाची हिंमत आणि कोणी त्याला बोलू पण शकत नाही. गुरुजीला कोण बोलणार. मी आपला एखादा कप्ता मी फाडत होतो कारण मार खाल्ला तर मला वाचवणारं कोणी नव्हतं. पण पोलीस किंवा कलेक्टर त्याला हात लावू शकत नव्हता कारण गुरुजीची ही त्या काळामध्ये प्रतिष्ठा होती. त्यामुळे ज्याला ज्याला कोणी नाही त्याला गुरुजी घरात सोडलं. आणि मग त्यांची जबरदस्ती सुद्धा असायची, भयंकर जबरदस्ती असेल. म्हणजे त्या दुष्काळात त्यांनी एकदा दुष्काळातल्या लोकांचं काम करायचं ठरवलं आणि मला आठवत आहे की ते सगळे लोहार लोक होते त्यांना त्यांच्यासाठी म्हणून काहीतरी ठरलं. आणि गुरुजीने गावात जाऊन मरमर करून लोखंड आणलं, हातोडे बनवायचे. मग हातोडे बनवायचे सरकार घेईना. मग त्या कलेक्टरच्या मोडक्यावर बसले. मोडक्यावर बसले म्हणजे गुरुजींचं तोंड सुटलं की तुम्हाला साधारणपणे ऐकवणार नाही अशा मराठीतल्या अस्सल शिव्या सुद्धा निघतात आणि त्या कलेक्टर असेल तर कोणी असेल. आणि त्यावेळी नंतर मग तो एक मला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये इतका स्वच्छपणे चालवलेला रोजगार हमीचा प्रयोग दुसरा कुठला दिसतो. आणि सर्व जी यांची कुटुंब होती ती त्या कुटुंबाचा फायदा झाला. पण गंमत म्हणजे त्या कुटुंबानंतर पैसे मिळाल्यानंतर साधारणपणे पैसे मिळाले पद्धती पैसे करून दारूतून काही लोक तर हे कसं त्याला करू देतील. या सगळ्या लोकांचे पैसे परत द्या. त्याला गुरुजींनी त्याला पहिली अट घातली की तुमचे पैसे बँकेत राहतील एक. आणि नंबर 2 तुम्ही जोपर्यंत फॅमिली प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही. आता हे सांगण्याची हिंमत राजकारणातल्या कुठल्याही माणसाकडे नसते. माणसं साधारणपणे लोकप्रियतेच्या मागे लागलेली असतात. गुरुजींनी केलं नाही तर त्यांनी स्वतःही पैसे घातले नाही. इनफॅक्ट स्वतःचे पैसे पणाला लावून तो प्रोजेक्ट त्यांनी पार पाडला आणि त्या सर्व माणसांचं कल्याण केलं. आता त्याच्यापैकी किती लोक शिल्लक आहेत काय आपल्याला माहिती नाही. परंतु एखादी गोष्ट आपल्याला वाटली म्हणजे तशी करावी आणि ती करावी म्हटल्यानंतर जग आड आलं तरी त्या जगाची किंमत न करणं, त्याला काय म्हणतात किंमत न देणं, त्याला फार मोठी ताकद लागते. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं आहे की ताकद शिवाजीच्याकडे होती आणि बिचाऱ्या शिवाजीच्या आईला आणि बायकोला छान वाजवायचं. गुरुजींच्या बाबतीत तेच होतं. संबंध आयुष्यभर ते जगले ते एका अर्थाने सामाजिक जगले. घर म्हणजे काय आता मी म्हटलं तसं की ते असून सुद्धा हेमंत मोठा झाला म्हणजे काय त्याचं तेवढं मोठं कौशल्य बघा. पण सामाजिक जीवनामध्ये असं पाळणारी माणसं की कुठे दिसत नाही. आणि माझं तर सगळं आयुष्य या राजकारण आणि अलीकडच्या काळामध्ये माध्यमांमध्ये जातं. आणि माध्यमांमध्ये जी माणसं रंगवली जातात ती सगळी खोटी माणसं असतात. ही सगळी कचकण्याची माणसं असतात. ती तुम्हाला फक्त वरून बोलताना दिसतात. त्यांच्या सभोवतालची आपण काय म्हणून पदं, त्यांच्या गळ्यातल्या माळा, त्यांना मिळालेले पुरस्कार अशा सगळ्यात असलेली डुकरं असतात एका पुढे किंवा कुत्रे असतात. परंतु
ज्याला लखपणे माणूस असं म्हणतो की जो माणूस स्वतःच्या तत्वासाठी जे काय साधा असेल ते गुरुजीची तत्व म्हणजे गुरुजींना भाषण द्यायला सांगितलं तर ते मोठं तत्व त्यांना भाषण कशी काय देणार नाही, त्याला व्यवहार समजतो. परंतु ज्या व्यवहाराची गोष्ट मी सार्वजनिक जीवनामध्ये केली त्या व्यवहारासाठी मी जगेन आणि त्यासाठी वेळ आली तर माझी किंमत द्यायला मी तयार असेल असं म्हणणारी माणसं जीवनामध्ये सापडत नाही. त्यावेळी थोडीफार होती म्हणजे त्यांच्याबरोबर आता बाबासाहेबांचाच वारसा त्याला बाबासाहेबांसुद्धा त्या काळाला फार मोठा माणूस होऊन गेला. अशी माणसं त्या काळात खूप कमी होती, आजही कमी आहे. त्याच्यापैकी एक गुरुजी आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की अशा घरामध्ये वाढणं म्हणजे आता जुगलला विचारा काय काय मजा असते, त्याच्या नातवाला विचारा त्यांच्याबरोबर असल्यामुळे मजा असते आयुष्यात, त्रास किती असतो त्याची कल्पना आहे. पण अशी माणसं ही समाजामध्ये होत फारशी. आणि मी साधारणपणे माणसाबद्दल बोलत नाही, लिहित नाही, परंतु मी असं मानेल की ज्यांच्यामध्ये ह्या माणसातल्या गमती असणारी माणसं म्हणजे आतल्या बाजूने आपण असं म्हणू की स्टील सारखी घट्ट, परंतु बाहेर वागताना हे जे त्यांचं आपण म्हणू की कलवाळूपण असतं अशी माणसं फार कमी. त्याचे नाद फार, त्याला गाण्याची लहर आली की मग समोरच्या माणसाचं काय होईल काय सांगता येईल. अशा असंख्य गोष्टी म्हणजे त्यांच्या गाण्याच्या मैफिली ऐकून आमचं काय झालं आणि आमचं गाण्याबद्दलचं प्रेम का नष्ट झालं याचं सुद्धा ते एक कारण. अशा असंख्य गोष्टी आहेत. परंतु ह्या सगळ्या सकट एखादा कॉम्प्लेक्स माणूस असतो हा की जो साधारणपणे समाजाला मान्य असणाऱ्या गोष्टींसकट जगत नाही. समाजातलं तुमचं आमचं जगणं हे एका परीने पैसे मिळवण्यासाठी, ऐश्वर्य मिळवण्यासाठी किंवा पदविद्या मिळवण्यासाठी. गुरुजी हा माणूस यासाठी कधी झाला, तो त्याच्या मस्तीसाठी स्वतः जगला. आणि अशी मस्ती असणारी माणसं अजून सुद्धा आहे ना. मस्ती दोन दिवस घरी राहिल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतं की इतकं सोबत असतं. तर अशा मस्तीत जगणारी माणसं ही जगामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत आणि त्यासाठी गुरुजी आहेत. आणि मी घरातही पाहिलेलं आहे, त्यामुळे अशा माणसाबरोबर संसार करणे काही साधी गोष्ट आहे हो. आणि त्यामुळे तेही फार मोठं आहे असं मला वाटतं. तेव्हा तुम्ही म्हणाला तसं आमचं म्हणणं आहे की गुरुजींनी आहे याच्यामध्ये भरपूर जगावं, आम्ही जिवंत असेपर्यंत तरी जगावं किमान, आणि त्यांचा या सगळ्या मस्तीचा आनंद आम्हाला मिळत राहावा. मी काय ईश्वर काय मानत, मी काय ईश्वराच्या चरणी मी काय जाणार नाही किंवा मी असं म्हणतो की आहे तो असेल म्हणजे बरं. परंतु गुरुजींना भरपूर आयुष्य पुढे मिळावं आणि त्यांची ही मस्ती अशीच टिकून राहावं आणि आम्हाला ती त्या मस्तीचा अनुभव मिळत राहावं एवढी मी इच्छा व्यक्त करतो. आणि थांबतो.